ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली जिल्हा रत्नागिरी याच्या परिसरामध्ये आहोत. ह्या विद्यापीठाची स्थापना 18 मे 1972 साली झाली. आज आपण विद्यापीठ 53व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे आणि गेल्या 53 वर्षात विद्यापीठाने कृषी क्षेत्रामध्ये संशोधन, शिक्षण, संशोधन आणि विस्तार यामध्ये भरीव कार्य केलेलं आहे आणि हे शेतकऱ्यांसाठी काम करत आहे. तर मित्रांनो आज आपण कृषी क्षेत्र आणि कृषी क्षेत्रामधील शिक्षणाच्या असलेल्या संधी याविषयी सखोल चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आपल्याकडे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे सहयोगी अधिष्ठाता तथा शिक्षण संचालक डॉक्टर सतीश नारखेडे आहेत. तर त्यांच्यासोबत आज आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार सर. मला सुरुवातीलाच सांगा की कृषी शिक्षणाचं महत्त्व आणि त्याची उद्दिष्ट काय आहेत. की भारत हा एक कृषीप्रधान देश आहे आणि आपल्या देशातील जवळपास 60 ते 65% जी लोकसंख्या आहे ही कृषी किंवा कृषीवर आधारित जे उद्योग आहे यावर अवलंबून आहे. आणि आजही अधिसंख्य लोक जे आहेत हे ग्रामीण भागात राहणारे, शेती हा त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे. त्यामुळे आपलं जनजीवन जे आहे हे सगळं कृषीवर आधारित आहे आणि कृषीशिवाय या देशाला प्रगतीसाठी इतर पर्याय नाहीत. त्यामुळे कृषी क्षेत्राचं जे महत्त्व आहे हे अनन्य असं महत्त्व आहे. आणि कृषी शिक्षणाचं जे उद्दिष्ट आहे त्यामध्ये उत्कृष्ट असे तंत्रज्ञान अवगत असणारे विद्यार्थी, संशोधक, विस्तार शिक्षण कार्यकर्ते तयार करणे हे कृषी शिक्षणाचं मुख्य उद्दिष्ट आहे. सर आपण आता कृषी क्षेत्रातलं महत्त्व सांगितलं, त्याची उद्दिष्ट स्थापन करण्यामध्ये शिक्षणाची म्हणजे उद्दिष्ट जी काय आहेत याचा उल्लेख केलात. तर महाराष्ट्रातील कृषी शिक्षणाची सुरुवात, त्याच्यात वेळोवेळी झालेले बदल आणि सद्यस्थिती काय आहे याविषयी आम्हाला जरा थोडक्यात सांगा. कृषी शिक्षणाचं जर आपण सुरुवात म्हटली तर भारत देशामध्ये जवळपास 1886च्या काळामध्ये कृषी शिक्षण हे सुरू झालं आणि कालांतराने 1905 किंवा 1907 मध्ये पहिलं कृषी महाविद्यालय हे स्थापन झालं, जे की नागपूर येथे झालं आणि नंतर पुणे येथे झालं. ही फार जुनी कृषी महाविद्यालय आहेत की जिथे कृषी शिक्षणाचा पदवी अभ्यासक्रम त्यावेळी सुरू करण्यात आला होता, म्हणजे अगदी 19व्या शतकाच्या सुरुवातीला. त्यानंतर 1937च्या काळामध्ये म्हणजे देशामध्ये पहिलं कृषी विद्यापीठ स्थापन झालं आणि त्यानंतर 1947 साली देश स्वातंत्र्य झाल्यानंतर कृषीचं महत्त्व लक्षात घेता लँड ग्रँट्स पॅटर्नवर देशामध्ये अनेक कृषी विद्यापीठ स्थापन झाले. त्यामध्ये महाराष्ट्रातलं 1968 साली पहिलं कृषी विद्यापीठ स्थापन झालं, जे की महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आहे. त्यानंतर काही कालांतराने डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाची स्थापना झाली आणि नंतर 1972 मध्ये बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ स्थापन झाली. सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे 68 ते 72चा जर कालावधी बघितला तर त्यावेळेस फक्त 4 कृषी महाविद्यालये अस्तित्वात होती आणि कालांतराने फक्त एकच म्हणजे त्यावेळेस फक्त एकच विद्याशाखा ही कार्यरत होती,
की जी BSc कृषी ही पदवी द्यायची आणि त्यानंतर मग हळूहळू याची वाढ होत गेली. साधारण 1986च्या दरम्यान उद्यानविद्या आणि वनशास्त्र हे 2 अभ्यासक्रम त्यामध्ये समाविष्ट करण्यात आली. त्यानंतर 1990च्या दशकामध्ये कृषी अभियांत्रिकी विद्याशाखेचा अंतर्भाव झाला. नंतर त्याच वेळेस मत्स्य विद्याशाखेचा अंतर्भाव झाला आणि 2002च्या दरम्यान एक कृषी अन्नतंत्र व्यवस्थापन किंवा कृषी व्यवसाय व्यवस्थापन किंवा कृषी जैवतंत्रज्ञान अशा ह्या विद्याशाखांची स्थापना करण्यात आली. म्हणजे आज जर आपण बघितलं तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये साधारण 4 कृषी विद्यापीठं व 1 पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ आहे. म्हणजे एकूण 5 विद्यापीठं आहेत आणि त्यामध्ये जवळपास 9 विद्याशाखांमध्ये पदवी अभ्यासक्रम आहे. त्याचबरोबर जवळपास 35 विद्याशाखांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम आहे आणि जवळपास 24 विद्याशाखांमध्ये आचार्य पदवी अभ्यासक्रम आहे. पण हे झालं उच्च शिक्षणाचं. याच बरोबर कृषी विद्यापीठांमध्ये म्हणजे निम्न कृषी शिक्षण हा एक आणखीन विषय आहे का ज्यामध्ये माळी प्रशिक्षण 1 वर्षाचा अभ्यासक्रम किंवा कृषी पदविका अभ्यासक्रम आहे जो 2 वर्षाचा आहे आणि साधारण 1996च्या काळामध्येही हे अभ्यासक्रम सुरू झालेले आहेत. माळी प्रशिक्षण करून विद्यार्थ्यांना माळीसाठीचं ट्रेनिंग दिलं जातं. 2 वर्षाचा जो पदविका अभ्यासक्रम आहे तो 2 वर्षाचा पदविका अभ्यास करून त्यांना डिप्लोमा इन ॲग्रिकल्चर मिळतं आणि आत्ता 4 वर्षापूर्वी आपण नव्याने 3 वर्षाचाही अभ्यासक्रम सुरू केला आहे का ज्यामध्ये डिप्लोमा इन ॲग्रिकल्चर किंवा पॉलिटेक्निकच्या धर्तीवर आपण ती डिग्री देतो की ज्या विद्यार्थ्यांना डायरेक्ट सेकंड इयर ऑफ BSc ॲग्रिकल्चरला ॲडमिशन ही दिल्या जाते. खरोखर सर आपण चांगली माहिती सांगितलं. आत्ताच आपण जर कृषी शिक्षणातील जी प्रवेश प्रक्रिया राबवली जाते, आताच आपण जस्ट CETचा निकाल लागलेला आहे, तर ह्याच्यामध्ये प्रवेश प्रक्रिया जे ग्रामीण भागात विद्यार्थी राहतात त्यांना बरीचशी प्रवेश प्रक्रियेविषयी माहिती नसते, तर ती प्रवेश प्रक्रिया कशी राबवली जाते याविषयी सर सांगा. आपल्या 4ही कृषी विद्यापीठांची जी प्रवेश प्रक्रिया आहे ही केंद्रीयभूत पद्धतीने स्टेट CET सेल मार्फत राबविली जाते आणि त्याकरता जी रिक्वायरमेंट आहे विद्यार्थ्यांची ती सायन्स 12वी पास, फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी हे 3 विषय असलेले किंवा फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स किंवा फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स बायोलॉजी असे ग्रुप असलेले विद्यार्थी हे पात्र असतात आणि 12वीमध्ये किमान 45% अट ही या विद्यार्थ्यांना असते आणि CETच्या गुणांच्या आधारावर ही प्रवेश प्रक्रिया संपूर्णपणे राबविली जाते. ही ऑनलाईन प्रक्रिया असते की ज्यामध्ये विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज सादर करतात. प्रवेश अर्ज सादर झाल्यानंतर गुणवत्ता यादी जाहीर होते. गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर काही ग्रीव्हन्सेस असतील तर त्याच्यासाठी कालावधी दिला जातो आणि नंतर मग अंतिम गुणवत्ता यादी ही जाहीर केल्या जाते आणि ती अंतिम गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी आपल्या निवडीनुसार महाविद्यालय व विद्याशाखांचे विकल्प हे भरतात आणि मेरिटनुसार विद्यार्थ्यांना हा ऑनलाईन पद्धतीने प्रवेश दिला जातो. म्हणजे ॲक्च्युअलरित्या प्रवेश घेण्यापर्यंत महाविद्यालयामध्ये कुठल्याही विद्यार्थ्याला येण्याची गरज पडत नाही. त्यांनी सगळ्या पद्धती ह्या तो घरी बसल्या बसल्या ऑनलाईन पद्धतीने करू शकतो आणि याच्यामध्ये 100% पारदर्शक प्रक्रिया ही राबविली जाते. सर आता आपण प्रवेश प्रक्रिया कशी राबविली जाते कृषी विद्यापीठामध्ये ह्याच्याविषयी आपण सखोल माहिती सांगितलात. विद्यापीठामध्ये जे प्रवेश विद्यार्थी घेणार आहेत त्यांच्यासाठी शिष्यवृत्तीची काही तरतूद केलेली आहे का? जे वेगवेगळ्या शिष्यवृत्ती दिल्या जातात त्या कृषी विद्यापीठामध्ये स्वतः तरतुदी आहेत का याविषयी सर माहिती सांगा. प्रवेशित विद्यार्थी जे आहेत त्यांना विविध प्रकारच्या शिष्यवृत्तीस ते पात्र असतात. म्हणजे वेगवेगळे प्रकार आहेत की जसं जर ऑल इंडिया कोटा जो असतो की ज्याचे प्रवेश हे भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांच्या मार्फत होतात. ICAR तर्फे ॲडमिशन घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना NTS म्हणजे नॅशनल टॅलेंट सर्च स्कॉलरशिप ही मिळते. त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्र राज्यातर्फे
विद्यार्थ्यांना म्हणजे शेड्यूल कास्ट आहे, शेड्यूल ट्राईब्स आहे, यांना समाज कल्याणतर्फे स्कॉलरशिप दिल्या जाते. त्याचप्रमाणे OBC प्रवर्गातील विद्यार्थी असतील, उत्पन्नाप्रमाणे त्यांना स्कॉलरशिप किंवा फ्रीशिप ही अवेलेबल असते. त्याचप्रमाणे काही घटक EWSमध्ये जे येतात त्यांनाही स्कॉलरशिप मिळते किंवा फ्रीशिप मिळते. आणि राज्य शासनाच्या धोरणानुसार विद्यार्थिनींकरता 100% शैक्षणिक शुल्क माफीची सवलत कृषी विद्यापीठांमध्येही लागू करण्यात आली आहे. तसं बघितलं तर इंजिनिअरिंग आहे किंवा मेडिकल आहे, या शिक्षणाचा जो शिक्षण शुल्क आहे त्यापेक्षा कृषी शिक्षणाचा शुल्क हा अत्यल्प असल्याने कृषी शिक्षणाकडे बऱ्याचशा विद्यार्थ्यांची ओढ ही असते. आमची माती आमची माणसं. आता आपल्याला माहित आहे की दरवर्षी मुलींचं प्रमाण हे वाढत चाललेलं आहे शिक्षणाकडे, कृषी शिक्षण प्रवेशाकडे. तर अशा ह्या मुलींसाठी आता मुलींसाठी काही वेगळ्या विशेष अशा तरतुदी आहेत का, किंवा शिष्यवृत्ती किंवा अशा स्वरूपामध्ये किंवा हॉस्टेल फॅसिलिटी अशा स्वरूपामध्ये आहेत का? कृषी शिक्षणामध्ये महिलांचा सहभाग जर आपण लक्षात घेतला तर आपण हे बघितलं पाहिजे की मुळात शेतांमध्ये काम करणाऱ्या महिलांचा प्रवर्ग हा फार मोठा आहे. त्यामुळे महिलांचा कृषी शिक्षणामध्ये जो सहभाग आहे तो वाढत चाललेला आहे, दिवसेंदिवस तो वाढतो आहे. आपल्या राज्याच्या धोरणानुसार आपण आपली जे प्रवेश क्षमता आहे त्यामध्ये 30% जागा ह्या आरक्षित केलेल्या आहेत की ज्यावर फक्त विद्यार्थिनींसाठीच प्रवेश दिल्या जातात. त्यामुळे विद्यार्थिनी ह्या मोठ्या प्रमाणात कृषी शिक्षणाकडे वळत आहे. आपण जर साधारण 1980 किंवा 83च्या अगोदरचा कालावधी बघितला तर कृषी शिक्षणामध्ये 1 किंवा 2 मुली असायच्या. पण आत्ताचा काळ असा आला आहे की इथे 50% पेक्षा अधिक विद्यार्थिनी कृषी शिक्षणामध्ये येत आहेत. आता विद्यार्थिनी म्हटल्यानंतर त्यांच्या अनेक अडचणी असतात, पालकांच्या काही अडचणी असतात. त्या लक्षात घेता आपण आपल्या इथे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनींना 100% वसतिगृह मिळतील याची खात्री घेतो किंवा त्याची व्यवस्था आपण करतो, जेणेकरून विद्यार्थिनींना सुरक्षित ठिकाणी राहण्याची सोय उपलब्ध होईल याबाबत आपण काळजी घेतो. परंतु सर, गेल्या 2020 पासून राष्ट्रीय शिक्षण धोरण राबवण्यात आलेलं आहे आणि मला वाटतं संपूर्ण भारतभर आपण गेल्या वर्षीपासून 2024 पासून संपूर्ण भारतभर हे नवीन शैक्षणिक धोरण आहे त्याविषयी आपण राबवायला सुरू केलेले आहे. आपलं डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये सुद्धा हे धोरण राबवायला आपण सुरू केलेले आहे गेल्या वर्षीपासून. त्या धोरणानुसार सर ह्या शिक्षण क्षेत्रामध्ये काही बदल झालेले आहेत का, पूर्वीच्या आणि आताच्या मध्ये असे काय बदल झालेले आहेत? केंद्र शासनाने 2020च्या मध्ये नॅशनल एज्युकेशन पॉलिसी हे एक नवीन धोरण जाहीर केलं आणि त्या अनुषंगाने केंद्रीय स्तरावर भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांनी एक समिती स्थापन करून त्या धोरणाला अनुसरून कृषी शिक्षणामध्ये कसे बदल घडवून आणता येतील याबद्दल एक समिती स्थापन केली होती. आणि त्या समितीच्या अहवालानुसार शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून आपण तो नवीन अभ्यासक्रम राबवायला सुरुवात केलेली आहे. यात महत्त्वाचा जो बदल आहे की यामध्ये विद्यार्थी प्रवेशित झाल्यानंतर त्यांच्या काही जर अडचणी असतील तर ते 1 वर्षानंतर अभ्यासक्रम सोडू शकतात. अशा विद्यार्थ्यांना आता 1 वर्ष पूर्ण केल्यानंतर आपण सर्टिफिकेट देणार. 2 वर्ष जर एखाद्या विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला आणि जर त्यांनी काही कारणास्तव शिक्षण सोडलं तर त्याला आपण डिप्लोमा देणार आणि 4 वर्ष पूर्ण केल्यानंतर अशा विद्यार्थ्याला आपण डिग्री देणार. आता जे प्रथम वर्षात किंवा द्वितीय वर्षात सोडून गेलेले विद्यार्थी असतील ते पुढील 7 वर्षापर्यंत केव्हाही परत प्रवेश घेऊन आपला उर्वरित अभ्यासक्रम पूर्ण करू शकतात. अशी ही एक चांगली संधी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे. याशिवाय नवीन जो अभ्यासक्रम आपण लागू केला आहे यामध्ये कौशल्य विकासाच्या अभ्यासक्रमांवर भर देण्यात आला आहे, जेणेकरून विद्यार्थी हा बाहेर पडल्यानंतर स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी सक्षम झाला पाहिजे, हा महत्त्वाचा उद्देश या अभ्यासक्रमामध्ये आहे. सर, ह्या धोरणानुसार जे विद्यार्थी काही स्वप्न बाळगून येतात की आपल्याला परदेशी शिक्षण जायचं आहे, परदेशी शिक्षण घेण्यासाठी नेहमी आपल्या भारतीय लोकांना एक विद्यार्थ्यांना हे असते, एक महत्त्वाकांक्षा असते.
तर त्यानुसार आपल्याला ह्या परदेशी शिक्षणासाठी काही विद्यार्थ्यांना संधी मिळू शकतात का? किंवा आता आपण जे काही परदेशी विद्यापीठांसाठी तुम्ही विद्यापीठाबरोबर सामंजस्य करार करलेले आहेत, त्या सामंजस्य कराराच्या मार्फत काही विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणाची संधी उपलब्ध होऊ शकते का? जसं मी आत्ताच म्हटलं की नवीन कृषी शिक्षण धोरण जे आलं की म्हणजे जे आपण मागच्या वर्षीपासून राबवतो आहे, त्यातील एक भाग म्हणजे विद्यार्थ्यांना ड्युएल डिग्रीजसाठी पात्र करणं किंवा विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्याची म्हणजे संभावना याच्यामधनं होऊ शकते. आणि याबाबत आपण म्हणजे बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने USA मधली मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटी आहे किंवा ऑस्ट्रेलियामधली वेस्टर्न सिडनी युनिव्हर्सिटी आहे किंवा व्हिएतनाममधली चुलांग युनिव्हर्सिटी आहे, या विद्यापीठांसोबत आपण सामंजस्य करार केले आहेत की ज्यानुसार विद्यार्थी 3 वर्षाचा अभ्यासक्रम हा दापोली कृषी विद्यापीठांतर्गत पूर्ण करू शकतो आणि त्यानंतर त्यांनी 1 वर्षाचा अभ्यासक्रम ह्या संबंधित देशामध्ये जाऊन अभ्यासक्रम पूर्ण केला म्हणजे त्याला दापोली कोकण कृषी विद्यापीठाची पदवीची डिग्री प्राप्त होईल. त्याचप्रमाणे ज्या विद्यापीठामध्ये तो बाहेर परदेशात जाईल तेही विद्यापीठ त्याला डिग्री देईल आणि त्यांनी आणखीन 1 वर्ष जर तिथे घालवलं तर त्याला 5 वर्षामध्ये 3 डिग्र्या प्राप्त होऊ शकतात. आणि या अनुषंगाने मागील 2 वर्षापासून आपल्या विद्यापीठातले विद्यार्थी हे परदेशी शिक्षणासाठी निवड झालेली आहे आणि ते आता गेलेले आहेत. आमची माती आमची माणसं. अगदी परदेशी शिक्षण घेणाऱ्यांना अगदी आता ही कृषी क्षेत्रात मोठी संधी उपलब्ध झालेली आहे. ते जिथे 6 वर्षाची पदव्युत्तर डिग्री घेण्यासाठी वेळ लागायचा तो ह्या तुमच्या ड्युएल डिग्री प्रोग्राममुळे आताच आपण सांगितल्याप्रमाणे आपल्याला ते 5 वर्षामध्ये त्याला ते पदव्युत्तर शिक्षण संधी मिळणार आहे. शिवाय तुम्ही आपण उल्लेख केला की त्याला स्कॉलरशिपचा पण शिष्यवृत्ती पण मिळणार आहे. सर, हे झालं परदेशी किंवा इथे हे गेलं, पण इन जनरल ह्या कृषी क्षेत्रात जे विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडतात त्यांच्यासाठी काही त्यांचं करिअर, त्यांच्या करिअर विषयी किंवा त्यांना असलेल्या संधी याविषयी आपण थोडक्यात सांगा. कृषी शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थी जे बाहेर पडतात त्यामध्ये प्रामुख्याने पदवी शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थी हे जेवढ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आहेत UPSCच्या असतील किंवा MPSCच्या असतील यासाठी ते विद्यार्थी पात्र होतात. त्याचप्रमाणे इतरही ज्या आपल्या परीक्षा आहेत, तहसीलदार असेल, पोलीस डिपार्टमेंटच्या असतील, यासाठी एक पदवी ही एक मिनिमम रिक्वायरमेंट असते, त्या सगळ्यांसाठी आपले विद्यार्थी पात्र असतात. त्याचप्रमाणे जे प्रायव्हेट सेक्टर आहे, NGOज आहेत, बँक्स आहेत, या सर्व सेक्टरमध्ये विद्यार्थ्यांना संधी या उपलब्ध असतात. काही विद्यार्थी असतात की जे पुढे पदव्युत्तर अभ्यासक्रम, आचार्य अभ्यासक्रम करतात, त्यांना राष्ट्रीय स्तरावरचा विचार जर केला तर ॲग्रिकल्चरल रिसर्च सर्व्हिसेस ऑल इंडिया लेवलच्या ज्या आहेत तिथे संधी आहेत किंवा ते संशोधन शिक्षण विद्यापीठांमध्ये येऊ शकतात. त्याचप्रमाणे कृषी विभागात जाऊ शकतात. इव्हन बँकांमध्ये आहेत किंवा कृषीवर आधारित अनेक उद्योग आहेत, खतांच्या कंपनी आहेत, बियाणे आहेत, कृषी निविष्ठा आहे, कृषी पणन आहे, साखर कारखाने आहेत, जिथे कुठे कृषीची कार्य केली जातात अशा सगळ्या ठिकाणी विद्यार्थ्यांना संधी आहेत. म्हणजे थोडक्यात आपल्याला कृषीचं शिक्षण घेतलेल्याला म्हणजे अगदी असंख्य मार्ग असे खुले आहेत. म्हणजे स्पर्धा परीक्षा म्हणा किंवा तुम्ही आता जी सगळी सांगितली स्वतःचा व्यवसाय सुरू करायला त्यांना भरपूर संधी आहेत आणि त्याकरता राज्य शासन जे आहे ते अगदी सॉफ्ट लोन्स अवेलेबल करून देतं. स्वयंरोजगारासाठी विविध शासनाच्या योजना आहेत, त्यातनं सॉफ्ट लोन्सही अवेलेबल होतात. म्हणजे विद्यार्थी आपला स्वतःचा व्यवसायही टाकू शकतो. आम्ही बघितलं आहे की मागच्या अनेक वर्षामध्ये या विद्यापीठातून पासआउट झालेले विद्यार्थी त्यांनी स्वतःचे रोजगार सुरू केलेले आहेत. कोणी नर्सरीचा केला आहे, वर्मी कंपोस्ट असेल किंवा बी बियाणे उत्पादनाचा असेल, असे अनेक उद्योग विद्यार्थ्यांनी सुरू केलेले आहेत आणि आज ते त्यांच्या फील्डमध्ये एक सक्सेसफुल बिझनेसमन्स झालेले आहेत. सर, आज आपण अतिशय सुंदर अशी माहिती, उत्कृष्ट उपयोगी अशी माहिती सांगितली. ज्यांना कृषी क्षेत्रामध्ये शिक्षण पुढचं करिअर घडवायचं आहे त्यांना अतिशय ही माहिती नक्कीच मोलाची ठरेल. त्यामुळे ह्यामधून जे घेणारे पदवी असतील, पदव्युत्तर असतील, ह्यांना पदव्युत्तर असतील किंवा आचार्य शिक्षण घेणारे असतील, ह्यांना खरोखरच म्हणजे त्यांचं भविष्य घडवण्याचं, उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी हे कृषी शिक्षण हे खरोखरच मार्गदर्शक ठरेल. सर, आज आपण इथे आलात आणि अशी बहुमोल अशी माहिती, मार्गदर्शन केलं त्याबद्दल
दूरदर्शन केंद्र मुंबईच्या सह्याद्री वाहिनीतर्फे आपले आभार मानतो. धन्यवाद.